अहमदनगर शहरातील हुतात्मा स्मारक या ठिकाणी शहीदांना श्रद्धांजली अर्पण करत विजय दिन साजरा करण्यात आला। देश सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सैनिक पार पाडत असल्यामुळे भारतीय नागरिक आपले जीवन सुरक्षित आणि आनंदीमय जगत आहे। देशाच्या जडणघडणीत सैनिकांचं मोठं योगदान आहे। आपल्या सीमा सुरक्षित ठेवण्याचं काम ते करतात। तसेच इतर देशांवर अंकुश ठेवून भारतीय सैनिक अभिमान वाटेल असं कार्य करतात। कर्नल लक्ष्मण चितळे यांनी देशाच्या 3 युद्धात सहभाग नोंदवला होता। 1971 साली भारत पाकिस्तान या युद्धात पाकिस्तानने हार मानून भारतासमोर शरणागती पत्करली होती। आज तो विजय दिवस माजी सैनिकांनी साजरा केला। कर्नल लक्ष्मण चितळे यांच्या हस्ते हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली असल्याचं माजी नेव्ही कमांडर आणि परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल जोशी यांनी सांगितलं। अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद महाराष्ट्र आणि गोवा शाखा अहमदनगर यांच्या वतीने विजय दिनानिमित्त हुतात्मा स्मारक येथे श्रद्धांजली अर्पण करताना कर्नल लक्ष्मण चितळे तसेच माजी नेव्ही कमांडर आणि परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल जोशी, प्रांत कोषाध्यक्ष राहुल जाधव, उपजिल्हाध्यक्ष सदाशिव भोळकर, मनसुख वाबळे, भाऊसाहेब वाबळे, देवीदास हजारे, राजाराम रोहकले, शिवाजी मुळे, भगवान कोल्हे, अशोक वाबळे, किसनराव सातपुते, मारुती कराळे, अशोक वाघ, आबासाहेब पवार, मच्छिंद्र कोलते, संजय पाटेकर, शिवाजी मुळे, आप्पासाहेब कुलट, तय्यब बेग, किशोर शहा, राम वडागळे यांच्यासह माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर भारत पाकिस्तानच्या सन 1971 सालच्या युद्धात आम्ही पाकिस्तानला शरणागती घ्यायला लावली। आज वयाच्या 90व्या वर्षी मी विजय दिवस साजरा करतोय। त्या आठवणीला उजाळा मिळाला। 32 वर्ष सैन्य दलात देशसेवा करत असताना सन 1962, 65 आणि 71 या सालीच्या युद्धात आम्ही सैनिकांनी देशसेवा केली, त्याचा अभिमान मला आहे, असं मत कर्नल लक्ष्मण आनंदराव चितळे यांनी व्यक्त केलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध। तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर।